श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. उद्या आहे संकष्ट चतुर्थी. या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात. वैदिक पंचांगानुसार अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी 20 सप्टेंबरला रात्री 9:15 सुरू होईल, जी दुसऱ्या दिवशी म्हणजेच 21 सप्टेंबरला संध्याकाळी 6:13 समाप्त होईल. या तिथीला चंद्रदर्शनाचा शुभ मुहूर्त हा रात्री 8:29 आहे. उदय तिथी पडल्यामुळे 21 तारखेला संकष्ट चतुर्थी ही साजरी होणार आहे. या संकष्ट चतुर्थीला विघ्नराज संकष्ट चतुर्थी असे देखील म्हणतात. हे व्रत पाळल्याने घरात सुख शांती नांदते आणि अडथळ्यांचा राजा सर्व दुःख दूर करतो. यामुळे घरात ऐश्वर्य आणि समृद्धी येते. आता पितृपक्षात संकष्ट चतुर्थी येत आहे, मग ही साजरी करावी का? पितृपक्ष हा काही ठिकाणी अशुभ काळ मानला जातो, पण हे चुकीचं आहे. पितृपक्षाचा काळ हा पितरांना आणि घरातील ज्येष्ठ मंडळी ज्यांचा मृत्यू झालाय त्यांचे स्मरण करण्याचा दिवस आहे. त्यामुळे पितृपक्ष हा काळ शुभ असून या दिवसांमध्ये आलेली संकष्ट चतुर्थी देखील शुभ मानली जाते. आता भरपूर वेळा आपल्याला मुलांबाबत अनेक प्रश्न पडतात की मुलं अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही किंवा त्यांचे अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही. मुलांचं आजारपण हे सतत चालू असतं. एक झाला की दुसरा आजारी पडतो. मग अशा वेळी काय करावं आणि काय नाही हे देखील सुचत नाही. मुले मोठी असतील तर त्यांना नोकरी मिळत नाही किंवा नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नाही. तसेच विवाह हा वेळेवरती जुळून येत नाही. प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते की आपल्या मुलाची देखील प्रगती व्हावी. मग मुलगा असेल किंवा मुलगी असेल त्याला नोकरीमध्ये यश मिळावे, अभ्यासामध्ये यश मिळावे, पण पाहिजे तसे होत नाही. तर आपल्याला संकष्ट चतुर्थीच्या दिवशी काही उपाय करायचे आहे की ज्यामुळे गणपती बाप्पा सर्व विघ्न नक्कीच दूर करतील. तर कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्यात हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. आता उद्या पितृपक्षातील संकष्ट चतुर्थी आहे. या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल. ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करत असतो, जी काही सेवा करत असतो, ती सेवा ही फलदायी ठरत असते. या दिवशी अंघोळ करायची आहे, स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे. काळ्या रंगाचे वस्त्र चुकूनही घालायचे नाही. पिवळ्या किंवा लाल रंगाचे किंवा हिरव्या रंगाचे वस्त्र तुम्ही परिधान करू शकता. आता आपल्याला या दिवशी गणपती बाप्पाची पूजा करायची आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती बाप्पाची छोटी मूर्ती ही असतेच. आता बाप्पाला आपण अभिषेक करायचा आहे. अगोदर शुद्ध जलाने अभिषेक करा, त्यानंतर पंचामृताने अभिषेक करा. अभिषेक करत असताना आपण ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आता आपण अभिषेक करत असतो तर अभिषेक करत असताना पहिलं जे पाणी आहे ते तुम्ही झाडांना टाकून देऊ शकता. नंतर आपण जेव्हा परत अभिषेक करतो त्यातील थोडं पाणी आपण आपल्या मुलांना ग्रहण करायला द्यायचं आहे. यामुळे गणपती बाप्पाचा आशीर्वाद हा मुलांना मिळेल व त्यांची अभ्यासामध्ये, नोकरीमध्ये, सर्व क्षेत्रामध्ये प्रगती ही नक्कीच होईल. आता मुले जर लवकरच स्कूलसाठी जात असतील किंवा नोकरीसाठी लवकरच बाहेर जात असतील तर तुम्ही अगदी ते पाणी थोडंसं साईडला काढून ठेवू शकता. मग ते आल्यानंतर हे पाणी दिलं तरी पण चालेल. विशेषतः घरामधील जर लहान मुले गणपती बाप्पाची सेवा करण्यासाठी तयार असतील तर त्यांनाच तुम्ही ही सेवा करायला सांगावी. त्यानंतर गणपती बाप्पाला आपण स्वच्छ पुसायचं आहे. गणपती बाप्पाला आपण ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू त्यांना अर्पण कराव्या. मग बाप्पाला आपण एक जास्वंदीचं फूल अर्पण करायचं आहे. तसेच बाप्पाला चंदन लावायचं आहे, अष्टगंध लावायचा आहे. तसेच सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपली जी काही कठीणातली कठीण इच्छा आहे ती पूर्ण होण्यासाठी आपल्याला बाप्पाच्या कपाळाला एक टिक्का लावायचा आहे. तर आपण थोडीशी हळद घ्यायची आहे, थोडंसं शुद्ध तूप घ्यायचं आहे. शुद्ध तुपामध्ये थोडीशी हळद टाकावी आणि असा टिळा आपण बाप्पाच्या कपाळावरती लावावा आणि यावरती थोडेसे अखंड तांदूळ लावायचे आहे. आता हा टिळा लावताना आपण ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करत करतच आपण बाप्पाच्या कपाळावरती टिळा लावायचा आहे. त्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती बाप्पाला सांगायची आहे. असा टिळा आपण बाप्पाच्या कपाळावर लावला तर आपली इच्छा, मनोकामना लवकरच पूर्ण होते असे म्हणतात. आता आपल्याला या दिवशी एक उपाय करायचा आहे. हा उपाय आपण आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी किंवा मुलांना काही अडचणी, अडथळे येत असतील तर त्यासाठी करायचा आहे. आता अगदी मुले बाहेर परगावी शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी असतील तरी पण तुम्ही त्यांच्यासाठी हा उपाय करू शकता किंवा अगदी छोटी मुले असतील तर त्यांच्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता. आपल्याला थोडेसे हिरवे मूग घ्यायचे आहे. आता हे हिरवे मूग घेताना आपण अख्खे हिरवे मूग घ्यायचे आहे. ते कुठेही तुटलेले, फुटलेले नसावे. हिरवा रंग हा भगवान गणेशांना अत्यंत प्रिय आहे. आपल्याला हिरव्या रंगाचा छोटासा कपडा देखील घ्यायचा आहे. आता छोटासा कपडा घ्यायचा आहे. तसेच हिरवे मूग घ्यायचे आहे. आता हिरवे मूग आपण 108 हिरवे मूग घ्यायचे आहे. गणपती बाप्पा समोर बसायचं आहे. बसताना आसन घेऊन बसावं. आसन हे काळ्या रंगाचं नसावं याची काळजी घ्यायची आहे.
आता आपण बाप्पा समोर बसल्यानंतर ते 108 हिरवे मूग आपण एका वाटीमध्ये काढायचे आहे। तसेच तो हिरवा कपडा आपल्याला गणपती बाप्पा समोर ठेवायचा आहे। एक शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा, मोहरीच्या तेलाचा दिवा तुम्ही प्रज्वलित करायचा आहे। हा उपाय कोण करू शकतो तर घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी पण चालेल, पण विशेषतः घरामधील आई असेल किंवा आजी असेल तर त्यांनी हा उपाय करावा। फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही। मग तुम्ही पुढच्या संकष्ट चतुर्थीला हा उपाय केला तरी पण चालेल। आपण हिरवे मूग घ्यायचे आहे। आता आपल्याला ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करायचा आहे। आपण एक हिरव्या मुगाचा दाणा उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे। ओम गण गणपतये नमः हा मंत्र म्हणायचा आहे आणि तो दाणा आपण त्या हिरव्या कपड्यावरती ठेवायचा आहे। अशाच प्रकारे आपण 108 दाणे त्या हिरव्या कपड्यावरती ठेवायचे आहे आणि आपला मंत्र देखील 108 वेळा म्हणून होईल। आता यानंतर त्याची पोटली बांधायची आहे। ही पोटली आपल्याला बाप्पाच्या चरणाजवळ ठेवायची आहे। त्यानंतर बाप्पाला आपल्या मुलांना विघ्न येत आहे, संकट येत आहे ते सर्व सांगावे। मग त्यांची कोणत्या क्षेत्रामध्ये प्रगती होत नसेल तर ते देखील तुम्ही सांगू शकता किंवा तुमची इच्छा आहे की त्यांनी अभ्यासामध्ये प्रगती करावी, नोकरीमध्ये प्रगती करावी, जे काही आहे ते तुम्ही मनापासून श्रद्धेने मुलांबाबत गणपती बाप्पाला सांगायचं आहे। त्यानंतर बाप्पाचं दर्शन घ्यायचं आहे। बाप्पाला आपण या दिवशी नैवेद्य देखील दाखवायचा आहे। मग तुम्ही गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करू शकता किंवा या दिवशी अगदी तुम्ही मोदक बनवले तरी पण चालेल। आता ही जी काही पोटली आहे ती बाप्पाजवळ तशीच राहून द्यायची आहे। अगदी संध्याकाळपर्यंत तिथेच ठेवली तरी पण चालेल। आता आपण संध्याकाळी 5 किंवा 6 वाजता ही पोटली उचलायची आहे। आता तुमची मुले जर बाहेर परगावी असतील तर ते आल्यानंतर ज्या ठिकाणी ते जास्त वेळ राहत असतील अशा ठिकाणी ही पोटली ठेवायची आहे, पण जिथे पोटली ठेवणार आहोत ती जागा स्वच्छ असावी। आता बेडरूममध्ये जास्त वेळ थांबत असतील तर तिथे देखील तुम्ही पोटली ठेवू शकता। आणि जी मुले आपल्या घरीच आहे तर अशी मुले झोपल्यानंतर त्यांच्या उशीखाली ही पोटली ठेवायची आहे। पोटली ठेवताना आपल्या मनामध्ये देखील सकारात्मकता पाहिजे की मी हे उपाय केल्यामुळे बाप्पा माझ्या मुलावरील सर्व विघ्न संकटे दूर करणार आहे, माझ्या मुलाची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होणार आहे असे आपण म्हणायचे आहे। आता ही पोटली आपण आपल्या मुलाच्या किंवा मुलीच्या उशीखाली ठेवायची आहे। तुम्हाला जर 2 मुले असतील किंवा 1 मुलगा 1 मुलगी असेल तर अशा प्रकारच्या आपल्याला 2 पोटल्या बनवायच्या आहे। 3 मुले असतील तर तुम्ही 3 पोटल्या बनवाव्या। आता ही पोटली आपल्याला रात्रभर तिथेच राहून द्यायची आहे। आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपण उठायचं आहे आणि आपण पोटली जिथे ठेवली होती मग मुलांच्या उशीखाली असेल किंवा मुले बाहेर असतील तर दुसऱ्या ठिकाणी ठेवलेली असेल तर ती पोटली आपल्याला उचलायची आहे। गणपती बाप्पाला ज्या काही वस्तू प्रिय आहेत त्या सर्व वस्तू आपण सोबत घ्यायच्या आहे। मग जास्वंदीचं फूल असेल, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य असेल, 21 दुर्वाची जुडी असेल, जे काही असेल ते आपण सोबत घ्यायचं आहे आणि आपल्याला जवळ असणाऱ्या गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये जायचं आहे। आता तुमच्याकडे जर गणपती बाप्पाचं मंदिर नसेल तर महादेवाचं मंदिर असेल किंवा माता लक्ष्मीचं मंदिर असेल, जे पण मंदिर असेल तिथे गणपती बाप्पाचा फोटो हा असतोच किंवा मूर्ती ही असतेच, तर आपण तिथे जायचं आहे आणि तिथे गणपती बाप्पाचं आपण दर्शन घ्यायचं आहे। त्यानंतर गणपती बाप्पाला तुमच्या मुलांना ज्या काही अडचणी अडथळे येत आहे त्याबद्दल परत पुन्हा एकदा सांगायचं आहे आणि गणपती बाप्पाला ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू त्यांना तुम्ही परत अर्पण कराव्या। मग जास्वंदीचं फूल, दुर्वाची जुडी, तसेच मोदक किंवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आणि ही जी काही हिरव्या मुगाची पोटली आहे ती आपल्याला गणपती बाप्पाच्या चरणाजवळ तिथेच ठेवून यायची आहे। बाप्पाचे मनोभावे दर्शन करावे आणि त्यानंतर आपण डायरेक्ट घरीच यायचे आहे। आपण जर मध्ये कुठे थांबला तर आपला उपाय सफल ठरत नाही, याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।